मी माझ्या लेकरा बाळांना विचारले, बाळा मी तुला काय आणू मुंबईहून काय आणू? माझ्या लेकरू म्हणलं मला काही आणू नका पप्पा, फक्त मला आरक्षण घेऊन या, असं माझ्या लहान लेकरांनी मला सांगितलं घरून. मी त्या हेतून इथपर्यंत आलो. आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं मला एवढा आनंद झालाय की असा गगनात मावून असा आनंद झालाय साहेब. उत्साहाचं वातावरण करत 6 दिवस मनोज जरांगे यांचं उपोषण आणि त्याच्यानंतर आता हैदराबाद गॅझेटियरचा GR देखील आलेला आहे. एका बाजूला हलगी वाजते, दुसऱ्या बाजूला आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते तिथेच थांबलेले. देखील बघितलं. कुठल्या गावचा तू? रेणापूर, लातूर तालुका, लातूर जिल्हा. बरं, किती दिवस झाले तू? पहिल्या दिवसापासून आला? 27 तारखेपासून आम्ही घरून निघालो. बरं, आता काय कसं वाटतंय? सगळं झालं एकदम आनंद झाला आम्हाला, आनंद झाला. आता हैदराबाद गॅजेट लागू केले. 17 गॅजेट आता 1-1.5 महिन्यानंतर लागू करणार आहेत. पूर्ण मराठी आता ओबीसी मध्ये जाणार आहेत. मराठवाड्यातले किती लोक? तुम्ही सगळे लोक मराठवाड्यातले का? मराठवाड्यातली मोठी संख्या आहे. पुढे या जरा. बरं, आता तुम्ही काय करता? नेमकं काम काय करत होते? मी शेती करतो. बरं, आता शेती झाली म्हणजे आता काही नोकरी पाणी स्वतःच तर काय नाही. एवढे दिवस थांबले कशासाठी? नेमकं पोराबाळासाठी, शिक्षणासाठी, कशासाठी नेमकं थांबले का साहेब? मी गावाकडून आल्यामुळं मुंबईला आल्यामुळं मी माझ्या लेकरा बाळांना विचारले, बाळा मी तुला काय आणू मुंबईहून काय आणू? माझ्या लेकरू म्हणलं मला काही आणू नका पप्पा, फक्त मला आरक्षण घेऊन या, असं माझ्या लहान लेकरांनी मला सांगितलं घरून. मी त्या हेतून इथपर्यंत आलोय. आता हैदराबाद गॅजेट लागू केल्यामुळं मला एवढा आनंद झालाय की असा गगनात मावून असा आनंद झालाय साहेब. मी आत्ताच माझ्या लेकरांना आता फोनवर बोललो. लेकरं सध्या फोनवर रडत होते, साहेब पप्पा गेल्यामुळं तुम्ही चांगलं झालं आणि आरक्षण वापस आलं आणि तुम्ही आरक्षण घेऊन आलात, असं लेकरं माझे म्हणाले मला. साहेब किती मुलं आहेत? काय करतात? एक मुलगा आणि एक मुलगी आहे साहेब. एवढी छोटी? किती छोटी आहेत? हा, किती छोटी आहेत? काय? एक 8वीला आहे, एक 9वीला आहे साहेब. शेती किती आहे? काय परिस्थिती घरची? मी मुद्दामून यासाठी विचारतोय की आरक्षण मिळालं त्या पोरांना त्याचं काय काय मिळालं म्हणून मी खोलून विचारतोय. शेती किती आहे, उत्पन्न किती, आणि या आरक्षणात थेटपणे कुटुंबाला काय लाभ होणार? शेतीच्या बाबतीत विचारलं तर शेती आहे मला 1.5 एकर साहेब. 1.5 एकर शेतीमध्ये माझं घर परपंच एवढाच चालतो. माझ्या लेकरा बाळांना शिक्षण पुरवठा करण्यासाठी तो पैसा पुरत नाही. आणि शिक्षणाच्या बाबतीत गेलं तर आम्हाला आरक्षण नसल्यामुळं शिक्षणामध्ये पैसा कमी पडतो. आणि विशाल ही खूप बोलकी प्रतिक्रिया आहे. मी आवर्जून यांचा उल्लेख करतोय. 1.5-2 एकरचा वावर आहे, 2 मुलं शिक्षणासाठी होती. शिक्षणाचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा सुटणार आहे. मित्र आहे तुझा, तुम्ही सगळे एकाच गावचे. बरं, जरासं भावनिक झाला, थोडं डोळ्यात पाणी आलं. एवढी तळमळ, एवढी धग, 6-6 दिवस मुंबईत राहिले माळकरी माणसं. 6-6 दिवस राहू कसं काय शकते मुंबईत तुम्ही एवढे दिवस निवांत असं? गाव कामं, सणवार, गणेशोत्सव, गौराई सगळं सोडून सणवार साहेब पुन्हा करता येतील, पण आता जर आरक्षण भेटल्यास पुन्हा खूप सणवार करता येतील आपल्याला. बरं, वाटलं होतं का भेटल एवढे दिवस? विश्वास वाटला? वाटलं साहेब किती दिवसांनी लढा चालला. पाटलावर विश्वास आहे साहेब आमचा. आमचा एकच विश्वास आहे, पाटीलच विश्वास. पाटील म्हणजे शेवटची लढाई आरक्षण घेऊनच यायचं आपल्याला, म्हणून आमचा पाटलावर पूर्ण विश्वास होता. त्यावेळेस आम्हाला आरक्षण भेटल अशी आम्हाला अपेक्षा होती. विश्वास पाटलावर होता म्हणते. एवढे आंदोलनं झाले, ते लाखोंचे मोर्चे झाले, सगळे झाले, तेव्हा चेहरा नव्हता, तेव्हा नेता नव्हता, राजकारण नव्हतं. पाटलांमध्ये असं काय होतं एवढं तुम्ही विश्वास होता? पाटलामध्ये एकच विश्वास आहे. हा माणूस मॅनेजच होत नाही. किती बी पैसे बेगा, किती आम्ही आमचे घरचे पैसे खर्च करून पाटलासाठी काही करू शकतो. बरोबर. ही सगळी मंडळी जी आहे ती लातूर जिल्ह्यातली आहे. मी खरं तर कुठल्याही राजकीय मुद्द्यात पडणार नाही, मात्र वर्षानुवर्ष लातूरला देखील एक मोठं हे होतं. मोठ्या संख्येने सगळे आंदोलनकर्ते, कार्यकर्ते आहेत. दुसऱ्या बाजूला इकडे देखील जल्लोष बघितला तर आता गर्दी वाढायला झाली आहे. चिंता होती किती दिवस हे आंदोलन चाललं जाईल, मात्र 6व्या दिवशी अखेर हैदराबाद गॅझेटियर देखील लागू झालं आणि हैदराबाद गॅझेटियरचा GR देखील आता न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. काही वेळातच इथं देखील आंदोलनस्थळी तो GR जो आहे तो दाखवला जाईल आणि त्यानंतर सणावारात, महालक्ष्मीच्या काळात अतिशय मोकळ्या वेळात सगळं काढून इथं एवढी दिवस ही लोक होती ती आता हळूहळू